सन्माननीय सुनीलजी पागी साहेबांचा इथे शुभागमन झालाय. सुनीलजी पागी साहेब, त्याचप्रमाणे संदीपजी भुरकुंड साहेब आपण सुद्धा इथे दाखल झाले आहेत. रमाकांतजी गोरडा साहेब आपण सुद्धा इथे दाखल झाले आहेत आणि रवींद्रजी भुरकुंड साहेब सुद्धा इथे दाखल झाले आहेत. तर या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या, VIP डायल्सवर या आणि या अतिथी कक्षामध्ये बसून या मॅचचा मनमुराद आनंद लुटा. सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो या सगळ्या पाहुण्यांचं, कारण की पाहुणे हे आहेत आणि हे पाहुणे नाही आहेत तर नक्कीच या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर्स आहेत. आणि ज्याप्रमाणे म्हणतात ना, फुल नव्हे पण फुलाची पाकळी, त्यांच्या माध्यमातून अगदी मोलाचं सहकार्य त्याने मात्र या स्पर्धेला दिले आणि त्यामुळे जी स्पर्धा आपण पाहिलं एक चांगल्या स्वरूपात चांगल्या रूपानं मात्र आपल्या समोर आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. बॅकफुटला आपण पाहिलं, चेंडूला पंच केला, या वेळेला पाहतोय आपण चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पार, मी येथील धावा 4, ताकद होती, ताकदीचं प्रदर्शन घडवलंय, पंकजनं ठोकलाय चौकार. गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम आपण पाहिली आहे, ज्याप्रमाणे पंकज डबके या खेळाडूला आपण पाहिलं तर मग शक्ती प्रदर्शन करू शकते, फिटनेस खूप चांगला आहे, ताकद आहे, ज्या ताकदीचं प्रदर्शन सध्या तरी त्याने घडवलंय. बॉलिंग ट्रॅकवर आपण विश्लेषण करायचं झालं तर मनीष आहेत. मनीषच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चेंडूला लेग कटर करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर शॉट ऑफ दी लेंथ ही गोलंदाजी पाहायला मिळते. काहीतरी बदल करावा लागेल, फील्डमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळते. आता शॉर्ट कव्हर लाईक का खेळाडू तैनात केलाय, त्याचप्रमाणे पण बघितलं तर डीप कव्हर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हो यावेळेला चांगला कमबॅक केलाय, गुड कमबॅक बाय मिस्टर मनीष. पाहिलं होतं की यापूर्वीची शॉट ऑफ दी लेंथ गोलंदाजी झाली आहे, यावेळेला फ्लाईट दिली अगदी फलंदाजाच्या रीच मध्ये, परंतु तिथे आपण पाहू शकतोय ना ब्लॉक झाला. मग इथे अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज असणार, कारण की 3 ओव्हरचा मॅच आहे, जिंकायचं आहे तर काहीतरी करावंच लागेल. बॅकफुटला मात्र पंच केलाय पुन्हा एकदा, फिल्डिंग चांगली होईल का, मिसफील्ड झाली आहे मात्र आपण पाहतोय त्या मिसफील्डचं उदाहरण आणि चेंडू बॉडी लाईनच्या पार, खराब फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. सुरेश तारबी होते आणि त्यांच्या माध्यमातून या खराब फिल्डिंगचा उदाहरण पाहायला मिळालं आणि चौकार मात्र पंकजला मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली पोहोचली गेली आहे 10च्या घरामध्ये. एम्बिंग महेशजी बडांगे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. महेशजी बडांगे साहेब आपलं सुद्धा स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रायोजक म्हणजेच सामनावीराचे मेडल्स आहेत ते स्पॉन्सर्स झालेत. विनंती करतोय महेशजी बडांगे आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. कटचा फटका पाहतोय, बॅकफुटला मात्र अतिशय चांगली नजाकत दर्शवत असणारा फटका, नजाकत आहे पंकजकडे आणि त्या नजाकत दर्शवली आहे. चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार क्रमांक 3 या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं मनीष गोलंदाजी करतोय, परंतु भरपूर मित्र म्हणेन की फलंदाजाच्या रीच मध्ये करतोय. टीमची टोटल 14च्या घरामध्ये पोहोचले, फेकून झाले चेंडू पहिल्या ओव्हर मध्ये 5 आणि एक मोठा प्रवास सुरुवात केलाय, कारण की ज्याप्रमाणे 14-5 मध्ये मग ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर बॉलची गरज आहे, बॉल पुरवा. विकेट मिळेल का, शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिले तर भरपूर हाताळले गेलेत, कारण की लेग कटर गोलंदाजी केली जाते, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सन्माननीय सुनीलजी पागी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं अगदी मोलाचं सहकार्य म्हणजे आर्थिक सहकार्य सुद्धा इथे प्राप्त झालं आहे. आणि नक्कीच त्यांना विनंती करतोय, अनेक मान्यवर आहेत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. यावेळेला आपण पाहिलं मिस टायमिंग आहे, परंतु गॅप मध्ये खाली क्षेत्र आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकजच्या पाठमधून आपण पाहिलं तर हा चौथा चौकार येताना पाहायला मिळालाय कदाचित, आणि या
चौकाराने मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते चौकारांची हॅट्रिक्स. 18 धावांचं षटक हे आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक आपण पाहिलं तब्बल 18 धावा 18 रन्स विदाउट लॉस्ट. बिगेस्ट स्टार्ट पाहिलं आपण तर एक कॉन्फिडंटला आत्मविश्वास नक्की ज्याप्रमाणे आपण पाहतोय जागृत करणारा हा स्टार्ट मिळाला आहे. पंकज पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले. तो आत्मविश्वास त्यांचा वाढला गेला. आज क्रिकेट चांगलं खेळतील जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली संवाद साधला आणि त्या संवादामध्ये सुद्धा त्याने एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट काय होती ती गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेन मी. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे मयूर बरफ. तो सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडूला फिरवण्याचं कार्य करतो. फिरकी म्हणजेच लेग कटर असो की इन कटर ते करण्यामध्ये माहीर आहेत मयूर. पाहूया आपण पुढील बॉल. बस टायमिंग आहे त्यावेळेला झेल निर्माण झालाय परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कट अँड बॉलची संधी. विकेट डाऊन झाले. पहिली विकेट डाऊन केली जाते. दिनकर हे इज आउट. पहिला मोठा धक्का आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. तर उल्लेख करत होतो आपण की ज्याप्रमाणे पंकज याने एक गोष्ट सांगितली आम्हाला आपल्या संघाबद्दल. तर नक्कीच हा संघ अनेक वर्ष झाले क्रिकेट खेळतोय. अनेक मैदानावर प्रयत्न या संघाचे अनेक केले गेलेत. यश अपयश आलंय परंतु जवळजवळ त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली की गेली 20-25 वर्ष झाली की आमच्या गावामध्ये एकही क्रिकेटमधून जिंकून ट्रॉफी आलेली नाही आहे. आणि कदाचित आज मात्र आपण पाहिलं मग तो वनवास 20-25 वर्षाचा वनवास आहे तो आज संपेल का या संघाचा. कारण की ज्याप्रमाणे आज क्रिकेट खेळत असताना हे पाहायला मिळालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झाले 3 मिस्टर कल्पेश. कल्पेश काय करतील आपल्या टीमसाठी. कल्पेश खापरे आणि पंकज डबका नक्कीच हे 2 फलंदाज असतील. यावेळेला आपण पाहिला हलक्या हाताने मनगटी फटका वळवलाय शॉर्ट लेगच्या दिशेनं. आपण पाहिला तर तिथे फिल्डर होते. 2 धावा अगदी सहजली कंप्लीट केल्या जात आहेत. आणि पंकजने काहीतरी सल्ला दिला होता कारण की त्याने नॉन स्ट्राईक एंडकडनं पाहिलं गोलंदाजाची रणनीती काय आहे गोलंदाजी कशी होते आणि कल्पेशला हा सल्ला दिला अगदी मोलाचा. त्याचा फायदा 2 धावांच्या स्वरूपात झालाय. परंतु मयूर कशा प्रकारे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल का. फ्लाइट दिली होती हवेत आहे. फिल्डर मात्र विशाल होते तिथे. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. धावफळ उडाली. जेल ड्रॉप झाली आहे. फायदा मिळाला. टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. दोन्ही टीमची टोटल पाहता पाहता पोहोचली गेली आहे 22 या आकड्यावर. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 4 हे पूर्ण पाहायला मिळतात. लगेचच आपण पाहिलं तर फील्ड मध्ये बदलाव. जेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग विशालला मनीषच्या जागेवर आणि मनीषला विशालच्या जागेवर ट्रान्सफर झालं. फुल टॉस पाहतोय आपण बॅट मध्ये आलेला नाहीये. फिल्डर आपण पाहतो या वेळेला आहेत. खराब थ्रो खराब फेकी आपण पाहतोय. खराब क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आपण पाहिला होता षटकार दिला होता. इथे सुद्धा आपण पाहिलं ओव्हर थ्रो थोडा झाला. स्ट्राईक मात्र आपण पाहिली आहे तर रोटेट झाली आहे. टीमची टोटल 24च्या घरामध्ये पोहोचली आहे. फेकून झालेले चेंडू आहेत या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5. शेवटचा बॉल. उलटास आहेत तेजस आहेत. फिल्डर दिनेश आपण पाहिलं तर मग तिथे फिल्डिंग चांगली करतायत. 1 मिळेल या बॉलवर. एका धावेने टीमची टोटल पोहोचली 25च्या घरामध्ये. 25 वर पोहोचत असताना 2 षटकामध्ये 1 विकेट सुद्धा गमावली आहे. परंतु इथून कमबॅक ही केलं जाईल का श्री मुंडई स्पोर्ट्स काजूपाडा टीमच्या कडून. कारण की त्यांना
जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मग तिसरं षटक किफायती आणि इकॉनॉमिकल फेकावं लागेल. कारण की पहिलं षटक भरपूर महागडं होतं मनीष कोल्हेकर याचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल खर्च झाल्या होत्या 18 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर खर्च झालेल्या ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या ना 7 धावा म्हणजे कमाल केली आहे मयूर बरपने. 7 रन्स 1 विकेट डाऊन केली आहे. मग जे मयूरने कमबॅक केले मयूरने केलेली मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळवायचं असेल तर मग तिसऱ्या क्रमवारीच्या गोलंदाजाला सुद्धा किफायती गोलंदाजी करावी लागेल. परंतु फलंदाज सेट आहेत पंकज डबका असतील आणि ते या वेळेला आपल्या टीमसाठी नक्कीच चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. परंतु त्यांना नॉन स्ट्राईक इकडे आपण पाहतोय कल्पेश आपण पाहिलं त्याने एक जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचं योग्य रीतीने मात्र आणि या षटकामध्ये फायदा मोठा करून घेतील का घ्यावं लागेल. कारण की 3 ओव्हरचा मॅच आहे तुमच्याकडे जास्त खेळ नाही आहे. जे काय आहे या 6 चेंडूमध्ये करायचं आहे. सुरुवात चांगली झाली आहे. फिनिशिंग टच म्हणजेच आपण पाहतोय ना की यावेळेला एक गुड फिनिशरचा रोल पूर्ण करावा लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर कटचा फटका वेगाने डीप फॉर्मॅट बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू होताना पाहायला मिळतोय. फार मिळतील धावा 4. सुंदर हा चौकार पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा लगाम लावण्याचं कार्य मयूर बरपने केलं होतं. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज गणेश तारवीवर पहिल्याच बॉलवर झालेलं आहे आक्रमण आणि हे आक्रमण पाहता या षटकामध्ये मी तर म्हणेन की मग जास्त असता 15+ धावा इथून जोडण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सचा आपल्याला दिसून येताना पाहायला मिळेल. कारण की पहिल्या बॉलवर 4 आल्यात. हो मात्र यावेळेला सुंदर कमबॅक ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. विशाल मिसफील्ड करतायत दिनेश. मात्र यावेळेला आपण पाहिलंय तर चुकीचं क्रिकेट पुन्हा एकदा हताश होतील निराश होतील. आता करायचं तर काय करायचं कसं क्रिकेट खेळायचं आहे आणि ही परिस्थिती आपण पाहिली आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग आपण पाहिली आहे तर अगदी आणि अगदी आपण पाहिले तर खालच्या लेवलची होताना पाहायला मिळते. कारण की विशालच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालेत मिसफील्ड झाले चौकार गेलेत भरपूर काही गोष्टी इथे घडत असताना पाहायला मिळालेत आणि त्याचा फायदा किती मोठा होत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर मग इथे गावदेवी साबरपाडा टीमला पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडा दिशाहीन पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मग फ्रेशर खाली येत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर पोचली गेली आहे 34 रन 34 धावा. यावेळेला चांगला फटका असं म्हणतायत ना की पाटलांचा बैल नाथ बैल गाडा आणि इथे कल्पेशने केलाय राडा. ठोकलाय षटकार. त्या कल्पेशला दिला होता ना जीवनदान. विशालने सोडला होता झेल आठवत असेल. त्या झेल नंतर त्याच खेळाडूच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. हॅलो बाबूला बॉईज बाबूला आणि विनंती असेल नवदुर्गा बेलकडी दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. बाबूला बॉईज बाबूला एका साईडला आणि एका बाजूला नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघ. ओव्हर टू जयेश. 40 धावा फलकावर. अपील यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला त्या प्रयत्नामध्ये फसत असताना मात्र बॅटची एच विकेट किपरच्या हातामध्ये फिनिश झाला खेळ कल्पेशचा. परंतु कल्पेशने योगदान चांगलं दिलंय कारण की टीमला 40 पर्यंत घेऊन जाण्यामध्ये बहुमूल्य योगदान त्याचं राहिलंय. चेंडू फेकून झालेत ओव्हरमध्ये आपण पाहिले 4. 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये कदाचित नवीन आलेला बॅटर असेल तो योगेश. परंतु योगेश यांना पंकज नॉन कडूनच पाहतात कारण पंकज यांचा उल्लेख करायचा झाला पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना नक्कीच स्ट्राईक होती. 3 चौकार सलग आले परंतु त्यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये तितकीच जास्त आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच थोडासा
उचलण्याचा होता, मात्र स्ट्रायकरला होते कल्पेशांच्या माध्यमातून 2 चौकारी षटकार त्यांनी सुद्धा लगावले. बॉल असेल वाईट, नियंत्रण चुकलं जात आहे. टीमचे टोटल 41, 2 बिग हिट, 50 धावा पूर्ण होतील, परंतु होतील का? पुढील नेक्स्ट मॅच असेल, पहिला कर्णधार जो टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध असेल त्यालाच कॉल करण्याची संधी मिळेल. यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉल बाबोला बॉईज, बाबोला अँड नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडे टीम. म्हणजे एका बाजूने प्रेमल गांगडा अजित गांगडा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने अमित नानकर नकुल नानकर यांचा संघ. आतली कडा उमेश पाहिले आपण, विकेट किपर कमी पडले, एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव जोडण्याचा प्रयत्न, फेकी आपण पाहिली आहे, नक्कीच ज्या प्रमाण आली आहे. इथे पाहतोय आपण काय घडेल. नाही, इथे धाव नाही मिळणार, कारण की स्ट्राईक दोघांनाही सोडावी लागते, परंतु तसं काही आपण पाहू शकतो होणार नाहीये. 2 धावा मिळाल्या, टीमची टोटल आपण पाहिली आहे तर या दोनने पोहोचली गेली 43च्या घरामध्ये आणि 44 धावांचं लक्ष. 43 धावा झाल्यात, 44 धावा करायच्या आहेत आणि या 44 धावा मात्र कशा परीने पूर्ण केल्या जाते. चला, 2 कर्णधारांना पुन्हा एकदा मी एक बिग रिक्वेस्ट करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या, तिथे आपण करूया टॉस. चला क्विक या, थोडे घाई करा अशी मी विनंती करतोय दोन्ही कर्णधारांना. जय गणेश गवलीपाडा ट्रॉफी 2025 हा देखणा वैविध्यमान सोहळा आपण पाहतोय. अनेक या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत आणि आपल्या खेळाडूंना, आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र प्रत्येकाने अगदी मोलाचं सहकार्य दिलं. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो, मग पाण्यापासून आपण पाहिलं तर ट्रॉफी, आर्थिक सहकार्य असतील आणि इतर काही सहकार्य आपण पाहिलं तर या सगळ्या आपण पाहिलं तर देणगीदारांनी दिल्या, आणि त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण क्विक टॉस बॉक्स मध्ये या. बाबुला बॉईज टीमचे कर्णधार इथे दाखल झाले आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, कारण की टॉस बॉक्स आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये का कंपल्सरी केलाय त्याचं सुद्धा एक प्रमुख कारण आहे. की प्रत्येक संघ मात्र आपण पाहिलं की वेळेवर इथे दाखल होईल, कर्णधार वेळेवर दाखल होईल. अन्यथा आपल्याला माहिती आहे की अनेक अशा स्पर्धा असतात की तिथे अनाऊन्स करावं लागतं आणि तेच अडते. म्हणजे टॉस बॉक्स आपण पाहिलं तर किती आपण वापर करायचा आहे तो वापर होत नाही आणि वेळेवर कर्णधार उपस्थित नाही आहे. आणि यामुळे पाहू शकतोय की येणाऱ्या सीझन मध्ये मी तर म्हणेन की आणखीन एक चेंजेस होईल, कारण जर वेळेवर टॉस बॉक्स मध्ये कर्णधार इथे उपस्थित झाले नाही तर त्यांच्यावर सुद्धा आपण पाहू शकतो आणखीन एक योजना मात्र नक्कीच अंमलात आणली जाईल याची खात्री करून देत आहे. नितीन आलेत, या नितीन. दोन्ही कर्णधार आलेत टॉस करण्यासाठी. मी विनंती करेन या राहुल आहेत आणि राहुल ओळख करून देतील तुम्हाला टॉसची, घाबरू नका. राहुल आहेत, एस के आहे दुसऱ्या बाजूने गवलीपाडा. येत गवलीपाडा. राहुल शुभेच्छा द्या. आपण आज समालोचकाची भूमिका आणि आपण पाहिलं तर मग खूप चांगलं क्रिकेट सुद्धा आहेत राहुल. नितीन, टॉस जिंकलाय, 4 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल? शतरक्षण. बाबुला बॉईज टीमच्या समोर तुम्ही खेळले नाहीत, एक चांगली टीम आहे नक्कीच. मी तर म्हणेन कारण की मी खेळ पाहिलाय. काय वाटते तुम्हाला, क्षेत्ररक्षण करायचं आहे तर मग किती धावसंख्येपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? बघू, नवीन बॉलर आहेत, 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय वाटते तुम्हाला की आज तुमची टीम जेव्हा गोलंदाजी करेल, गोलंदाजीचा भाग राहिला, परंतु चांगलं क्रिकेट, मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, कोणते खेळाडू चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतील तुमच्या टीमसाठी? प्रवीण, पेमल आणि अजित. या सीझन मध्ये काय वाटते तुम्हाला की चान्सेस तुम्हाला मिळाले, त्या चान्सेस आज म्हणजे संधीचं सोनं करणार का? या स्पर्धेवर अभिराज्य गाजवणार का तुम्ही? बघू, आता सर्व नवीन पोर आहेत,
त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. काय होईल ते नंतरला बघू. तरी पण 5-6 मॅच तरी अंदाज तरी अजून जातील. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ज्याप्रमाणे बाबुल बॉईज टीमचे कर्णधार टॉस जर तुम्ही जिंकला असतं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण करणार होते. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, या मैदानाचा अनुभव आहे का तुम्हाला? नाही, आम्ही पहिल्यांदाच खेळतो इकडे. म्हणजेच या मैदानावर तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्रिकेट असेल. काय वाटते तुम्हाला की मग टीम समोरची आहे बेलकडी टीम अमित इन फॉर्म असतील का आज आज कोणता खेळाडू पूर्णपणे असतील की नसतील? आज सर्व प्लेयर आहेत आमच्याकडे. मग आज पूर्ण तयारीमध्ये आहात का तुम्ही? तुम्हाला काय वाटते की आज या स्पर्धेमध्ये तुमच्या नावाचा जयघोष होताना पाहायला मिळेल? हो, नक्की 100% द्यायचा प्रयत्न करतो आम्ही. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा आणि बेस्ट ऑफ लक. तर अवयव मैदानाच्या दिशेनं तिथे आपण पाहिलं तर एक बिग टोटल चेस करायचं आहे. 43 धावा झाल्यात आणि 44 धावा पूर्ण करायच्या ते बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले आहेत. पहिला चेंडू होता आपण पाहिला तर तेजस तारवे यांच्यासाठी शॉर्ट पिच होता, फाईन लेगला खेळला जातोय आणि या शॉर्ट पिच चेंडूवर आपण बघितलं तर 2 या धावसंख्येनं मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहे. आज राहुल अंधेर आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करत असताना देखील पाहायला मिळालेत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की राहुल यांचा उल्लेख करायचा झाला तर मग अनेक स्पर्धा मागच्या सीझन मध्ये अनेक पर्वामध्ये त्यांनी केल्या. यावेळेला पाहिलं आपण मिस झालाय एकदा मात्र इथे येईल. कुठेतरी आपण पाहू शकतो एक सटीक गेम प्लॅनिंग आखावी लागेल. वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा मिळतील. एक्स्ट्रा रन्स असतायत ना ते मी नेहमीच उल्लेख करत असतो की ते बाबलीच्या झाडाच्या काट्याप्रमाणे असतात. मग ते अखेरच्या क्षणावर टोचत असतात आणि एक्स्ट्रा रनवर काबू ठेवायला हवा. 4 धावा फलकावर. मनीष स्ट्राईक एंड कडे. पहिला मॅच मध्ये थोडासा नक्कीच खेळण्याचा इंटेंट वेगळा होता. या मॅच मध्ये काय इंटेंट दर्शवतील पाहूया आपण. इम्पॅक्टफुल, पॉवरफुल आणि एक मॅच विनिंग नॉक जर लगावायचं आहे मनीषांना तर मग चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गेम चेंजर खेळाडू आहेत, बिग हिटिंग करण्याची क्षमता आहे, परंतु खेळ कसा दर्शवतील यावे या पाहूया. यावेळेला आपण पाहू शकतो की नक्कीच थोडासा रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण की ऑन साइड क्षेत्र डीप मध्ये तिथे लेफ्ट काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप नव्हता. डॉट बॉल हा पाहायला मिळाला. पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. मनीष कुठेतरी आज स्ट्रगल करतायत. दिवस खराब आहे परंतु दिवस खराब असला तरी काय झालं पण मात्र वेळ मात्र ती बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. उल्टास इस बार आप बल मुझे मार, एक गेंद कहा जाएगी बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे पूरे के पूरे 6 रन. 6 रन. सिक्सर मात्र येत असताना पाहायला मिळतोय आणि आधीच उल्लेख केला होता दिवस खराब होता परंतु नक्कीच आपण पाहू शकतो बदलण्याचा प्रयत्न तर करावा लागेल. प्रयत्नाशिवाय नक्कीच तुम्ही यशस्वी होणार नाहीये आणि तो यश मात्र प्राप्त केला. षटकार ठोकला. आणखीन एक यावेळेला आता मात्र आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण केलंय मनीष कोल्हेकर या बॅटरनं. टीमची धाव फळक आपण पाहिली आहे 16च्या घरामध्ये पोहोचली आहे आणि आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मग ज्याप्रमाणे विश्लेषण केलं होतं आपण की मनीष कुठेतरी स्ट्रगल करतायत बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर काही परिणाम पडलाय आणि मग त्याने आपलं चांगलं क्रिकेट मात्र पेश केलंय. सन्माननीय पाहुण्यांचं इथे शुभ आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. इथे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच
आत्मारामजी ठाकरे साहेबांचं इथे शुभ आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. प्रमुख पाहुणे इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 16 धावा, 12 चेंडू 28 धाव्यांची गरज असेल आणि नक्कीच आपण पाहू शकतो ही गरज पुरवली जाते का. पाहुण्यांचं इथे शुभागमन होत असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच या विभागामध्ये त्यांच्या कार्याचा बोलबाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. असे या विभागातील एका धडाडीचं नेतृत्व म्हणून आपण त्यांची ओळख पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत पोमनच्या नक्कीच आपण पाहिला. विद्यमान सरपंच आपण पाहू शकतोय. आत्मारामजी ठाकरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत साहेब आपलं करतोय या स्पर्धेमध्ये. मॅच आपण पाहतोय श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स जावरपाडा. 12 चेंडू 28 धावा. हा बॉल आपण पाहिला अगदी क्रीजच्या बाहेर पिचिंग केलाय त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळे, एक्स्ट्रा धाव मिळे. टीमची टोटल 17च्या घरामध्ये पोहोचले. बॉलिंग ट्रॅक वर आहेत उमेश. आत्मारामजी ठाकरे साहेब इथे दाखल झालेले आहेत आणि नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आपलं साहेब. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत ग्रुप ग्रामपंचायत पुंबनचे नक्कीच विद्यमान सरपंच आपण पाहतोय. सध्या तरी त्यांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळतंय. आत्मारामजी ठाकरे साहेब मनपूर्वक स्वागत असेल आपलं या जय गणेश चषक गवळीपाड्याच्या स्पर्धेमध्ये. संदीप सुद्धा आहेत त्यांच्या सोबत येणे. संदीप आपलं सुद्धा स्वागत असेल. नक्कीच आत्मारामजी ठाकरे यांचे सुपुत्र, त्यांना सुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे. परंतु नक्कीच आवड, परंतु या वेळेला सध्या तरी आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना पाहतोय. 11 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे. एका बाजूने मुंडे आई स्पोर्ट्स काजूपाडा टीम आहे जी 44 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्यांना रोखण्याच्या प्रयत्नामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम आहे. मनीष पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डर आहेत परंतु यावेळेला चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो आलाय परंतु आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तेजस तारवी मात्र बाद झाले आहेत. आणि इथे आपण पाहिलं तर पहिला मोठा धक्का म्हणेन, कारण की या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये 11 चेंडू मध्ये 25 धावा केल्या होत्या आणि तो इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच हा मोठा धक्का म्हणू शकतोय. इथे नक्कीच आपण पाहिलं तर चांगला खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, म्हणजेच टीमला मोठा धक्काच मानावा लागेल आणि या वेळेला मात्र कदाचित ही अडचण वाढू शकते. 10 चेंडू आणि 25 धावा हव्या असतील. मनीष तारवी येत आहेत आणि मनीष तारवी यांचा उल्लेख करायचा झाला तर मग तिसऱ्या क्रमवारीमध्ये येत आहेत. आता दोन्ही मनीष असतील, एका बाजूला मनीष कोल्हेकर असतील आणि दुसरे मनीष तारवी. यावेळेला आऊट केला जातोय. फटका हवेत, फिल्डर अंडर नीट, बस वेळेला कॅच मात्र झालाय ड्रॉप. सुनीलजी पागी साहेब, संदीपजी बिरकुंड साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. नक्कीच मान्यवर आपल्याला नक्कीच या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे विश्लेषण करतोय आपण या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलंय आणि त्यापैकी आपण पाहिलं तर नक्कीच संदीपजी बुरकुंड जे असतील, सुनीलजी पागी साहेब असतील आणि ते सुद्धा इथे मंद मंद पावल्याने मात्र येत असताना पाहायला मिळतात. आता मात्र यावेळेला फटका हवेत, फिल्डर आहेत परंतु या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. फटका फसला गेला. उंची जास्त, लांबी कमी, विकेट मात्र नक्कीच मिळाली आहे. मॅच कठीण झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय सुनीलजी पागी, संदीपजी बुरकुंड साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय, मंचावर पाहतोय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेब आपल्याला नक्कीच दाखल झालेले आहेत आणि नुकतंच संदीप जी बुरकुंड साहेब आणि आपण पाहिलं तर मग सुनीलजी पागी साहेब सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 21 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या परंतु मॅच फसली आहे. आता 8 चेंडू असतील आणि 23 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
तेजस जिथे बाद झालाय ना, मी तर म्हणेन नक्कीच गरज नव्हती. एक धाव कमी आली असती, चालली असती, परंतु रिस्क मोठी होतीये. उमेश तारवी आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. काजूपाडा टीमला संकटमोचक खेळाडूची गरज आहे. उमेश तारवीचा फटका हवेत आहे, झेल होऊ शकतोय. आणखीन एक झेल पकडला जातोय. विकेट डाऊन झालीये. टीम आता पूर्णपणे अडचणीमध्ये आली आहे, कारण की राहिलेले आता पाहिले आपण चेंडू तर असतील 7 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 23. सात चेंडू आणि 23 धावा. इथे या बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचे असेल. गणेश तारवी दाखल झाली आहेत. सलग विकेट गमावले जात आहेत. हॅट्रिक बॉल असेल गोलंदाजासाठी. विकेट मिळेल का? हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? फटका खेळला जात आहे या वेळेला. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु 2 धावा नक्कीच मिळेल. चांगलं षटक कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळालं, कारण की पहिल्या षटकामध्ये आणखीन एक मोठा स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता मनीषनं, परंतु त्यानंतर इथून जवळजवळ आपण पाहिलं तर गुड कमबॅक होत असताना पाहायला मिळालं. आता 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावा श्री मुंडई स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला हवा आहेत. पण ते पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं ना तर मग स्ट्राईक एंडकडे असलेले खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये उभे असलेले खेळाडूंना एकच मात्र मनामध्ये विचार ठेवावा लागेल की चेंडू आहेत 6, परंतु लक्ष किती असणार आहे तर नक्कीच 21. त्या कशाही पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघा म्हटलं ते ना, डू ऑर डाय, करो या मरो, आणि या वेळेला ते कार्य करावं लागेल. मनीष तारवी आहेत, गणेश तारवी आहेत, परंतु बॉलिंग ट्रॅकवर पाहूया आपण. गावदी स्पोर्ट जाबरवाडा टीम कडून गोलंदाज कोण आहेत? विकास असेल. कालचा दिवस आपण विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच सरपंच उपसरपंच चषक आपण पाहिलं तर टिवरीच्या मैदानावर सुद्धा रंगला गेलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. आणि कालच्या दिवसामध्ये आणखीन एक रेकॉर्ड तिथे झालाय, कारण की 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम मात्र सूरज माळी मॅन फ्रॉम टिवरीच्या खेळाडूने मात्र तो कालच्या दिवसामध्ये तिथेही केलाय. मनीष तारवीच्या बॅटमधून फटका सरळ आहे, पाहावं लागेल. फटक्यामध्ये आहे दम, काय बनेल काय बाजीराव सिंगम? यस, डेफिनेटली चौकार तर पाहायला मिळालाय. आणि तेच मी म्हणतोय की सुरुवातीच्या काही चेंडूवर मोठ्या धावा येणं गरजेची बाब असेल. पहा, मनीष तारवीच्या बॅटमधून आलेला चौकार, 5 चेंडू 17 धावा. हा, या वेळेला आपण पाहतोय धीमा टाकलाय. नक्कीच थोडस मिश्रण पाहायला मिळालं. मनीषचा इरादा होता, परंतु नक्कीच थोडा लवकर खेळला. चेंडूला पाहणी करायला हवी. 17 धावा इथून हव्या असतील. चेंडू शिल्लक असतील 4. मॅच जिंकण्यासाठी मोठे फटके हवे आहेत. येतील काय? टप्पा मागे ठेवला जातोय. नक्कीच आपण पाहू शकतोय, कारण की रीचच्या बाहेर आता गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू आणि 17 धावा. मॅच फसली आहे कुठेतरी. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग मनीषने चौकार ठोकला होता, पण त्यानंतर गोलंदाजाने बुद्धिमत्तेचा वापर करत असताना धीमी गतीने टाकलेली गोलंदाजी, पिचिंग आपण पाहिली तर लांब ठेवली आहे, त्याचा फायदा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे, परंतु हा चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. षटकार पाहायला मिळाला. गणेश तारवीने काहीतरी सल्ला दिला, त्या सल्ल्याचा झालेला फायदा यावेळेला आपण पाहतोय. तर गेम ऑन आहे, कारण की चेंडू शिल्लक आहेत 2 आणि या 2 चेंडू मध्ये तब्बल गरज आहे 11 धाब्यांची. मॅच इथून बनू शकते. मोठे फटके ठोकावे लागतील. या वेळेला एका बाजूने आपण पाहू शकतो यंगस्टर आहे मनीष तारवी, परंतु मनीष तारवी आपल्या टीमला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना, जिद्दीने लढत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहिले 2 बॉल आहेत, परंतु हा बॉल खूप निर्णायक राहणार आहे या मॅचचा, कारण की या बॉलवर मोठा फटका येणं गरजेची बाब असेल. या वेळेला आडव्या बॅटनं आलेला चेंडू नक्कीच खेळला गेला.
एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. मॅच मात्र आपण पाहू शकतोय आता फसली आहे. एका बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. कदाचित इथे चमत्कार तरच वाचू शकते काजूपाडा टीम, अन्यथा मात्र मग पराभवाच्या छायेमध्ये तर आपल्याला जरूर दिसून आली आहे. एक बॉल 10. नागपूरला आपण पाहिला खेळला जातोय, मात्र आपण पाहिले तर मॅच जिंकली गेली आहे. गावदी स्पोर्ट्स जाबडपाडा टीमच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट हे पाहायला मिळालं. आणि जिथेच आपण पाहू शकतोय की गावदी स्पोर्ट्स जाबडपाडा टीम ज्या अनुषंगाने आज क्रिकेट खेळत आहे आणि जवळजवळ 20-25 वर्षाचा जो वनवास आहे, नक्कीच आमच्या गावामध्ये ट्रॉफी आलेली नाही आहे. त्या वनवासाचा नक्कीच मात्र आपण पाहू शकतोय समाप्ती करण्याच्या तयारीमध्ये आज चांगलं क्रिकेट हे जरूर खेळत असताना पाहायला मिळत आहे. वह्य मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे आणि या मॅन ऑफ द मॅच चे प्रबल दावेदार आहेत आमचे ऑफिशियल आम्हाला कळवत आहेत.